दीदीची आयराणी. आखे उंदीर खाऊन गेला ना रे. गोळा फेकचा गोळा फेक आणि आम्हाला क्लास लावायचा असेल. बघा आमच्या घरात नवीन प्राणी आलाय डुक्कर. नवीन ब्लॉग मध्ये चला आम्ही चाललो आता गावाकडं. दीदी मामा आणि मामी आपल्यासोबत. चला निघलोय बघू. तिथं आज रविवार आहे म्हणून सर्व पोरं घरीच राहतील. मामीचा मोबाईल तर काय सोडणार नाही. चला गेला आता आम्ही CNG वर राहील थांबलो. इथून बघू शकता मामी. चला गाईस तुम्ही काळे काळे येताय जरा. आपण लगेच रेडी राहा लगेच. फायनली आलोय. मामी उतरायचं नाव नाही घेते. जोरात लागलं का? मी हॉटेलला आलोय आता आपल्या. आणि ती बघा ती तिकडं काहीतरी करते. जाऊ आपण बी मध्ये. पिशव्या इथं जाऊ द्या. आपण डिक्की उघडू काही. चष्मा तू तशी गोव्याच्या ब्रिजला आली. आमच्या गाडीत बाटल्या आहेत. काय चला आपण जाऊ. चल जुली चला मध्ये जाऊ. इकडं जावा नसे गाडी मध्ये जाऊ. चल दीदीची आयराणी. कोणत्यात भरती का? नाही ना काहीच. हे भारी झालं का? हे बघा माग आलो होतं तेव्हा आपलं हे काम चालू होतं. आंब्याचे झाड काढून घेतले वाटतं ना. हे पुरं नवीन केलेलं वाटतंय आता. ते झाड लावत रोज मध्ये हॉटलीच्या मागं फिरतोय. नॅचरल व्ह्यू. इकडून जाऊ. हे बाई नवीन लावलेलं दिसत ना पत्रे. हे ब्लॉक्स पण नवीन दिसताय. हे आपण आलो तेव्हा काम नव्हतं चालू. जांभूळ गेले दिवस. ते का ते आली. चला पुढं बोलवलं पुढं जाऊ आपण आता. कपड्याचं सगळं घाबरून राहिली. चला आता घरी जाऊ आपण. टाइमपास केलाय थोडा. दीदी आपल्याला जायचं होतं थोडं धबधबे फिरायला. कॅन्सल केलं. व्हिडिओ आपण रणजित राजे भोसले गेला ना तेव्हा सांगून गेले असतं ना. मी काय सांगू घरी पार्टी. साखरीचा बाजार. चला चला चला. कुठला आमंत्रण? हे दात गेले रे याचे बोसऱ्याचे. आखे उंदीर खाऊन गेला ना रे. चला आता आम्ही चाललोय शेतामध्ये. गाडी दे काढायला. चावी घे चावी घे ना. अंकल मी आणि दिदी निघले आता. तर रविवारचा बाजार आहे आज आणि साखरीमध्ये. कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव? जरा शेतात जाऊ आपण.
फॉरवर्ड कार्ड वन परीक्षा द्यायची डायरेक्ट हे बघा इथं बस स्टँड आहे घरापासून एकदम जवळ आहे आपल्या घरापासून व्ह्यू बघू शकता तुम्ही किती खतरनाक झालाय आपला आणि हे आपलं कॉलेज हे आपलं कॉलेज आहे कॉलेजवर बी ब्लॉग करू आपण एकदा काही बघा ही बी आपले हॉटेल आहे आपल्या मामांनी चालू केली आणि पण आपलं चला काय आता आम्ही निघलोय अंकल तिथं थांबले मामांची वाट पाहत आणि ही म्हणे आपण जाऊ ही बघा जिथं फुलं दिसले तिथं तोडायला तू अजून माठ टाक राही नाही दिसले आपण जाऊ इकडं आहे ना जेव्हा पाऊस पडतो ना तर हे पुरं भरलेलं जाशील खाली फुलं इथून पुरं पाणी राहतं एक वेळेस आलं होतं ना तर कमरे एवढं पाणी आम्हाला पार करून जावं लागलं. काटा इज काटा टुचिंग हा डायरेक्ट काटा टुचिंग हायवे नाही आम्ही हायवेच्या खाली आता इथं पुरं पाणी राहतं पावसाळ्यात चला जाऊ आपण बघू तुम्हाला धावतो शेत आपली विहीर केली नवीन काय लावलंय म्हणजे तसं काहीच नाही ढेकळा देखायला जाहीर आहे ना आम्ही आता ढेकळा चला जाऊ मग बघू शेतात काय लावलंय आणि विहीर खणली ती पण धावतो तुम्हाला काही लांब जायचंय आपल्याला गाडीशिवाय पर्याय नाही इथं शेता शुता कोंबड्या हे गाय बी साठी भारी ना वॉटर स्विमिंग पूल भुकतोय गाई भुकतोय गाई चावला ना तो आतड्या कोतड्या चला जाऊ आपण शेताकडं तुम्हाला पण दावतो शेत कसं आहे माझा इथला हा डुक नाही ना ब्लॉक शूट करतो पैसे उतरवून दिले आणि आपण गाडीवर बसून जाऊ रोहन येतोय आणि आम्ही आता गाडीवर बसून जाऊ चला त्याला वाटलं आहे पायी पायी चालतंय म्हणून तुम्ही आमच्यासाठी पायी पायी परत बसला गाडी येते कॉन्टॅक्ट दिस दिदी बाबांच्या बाबांचं होतं सर्वे गेले वरती पण आपले शेड अजून तसंच आहे बघतो आणि आपल्या सत्रवन आलाय चला जाऊ आपण पायी पायी तुम्ही जाताय का गाडीवर पायी पायी चलता चला ते गेले गाडीवर आपण जाऊ आजगर दिसलेला आहे पायी पायी आजगर होता गाईस इथे आणि तो नेमका डब्यात ठेवलाय ना त्याला बकरी खात होता डब्यात ठेवलाय ना त्याला हो चला जाऊ आणि बघू विहिरीत पाणी लागलंय का आपल्या आणि विहिरीमध्ये शार्क मासा आहे काटे पायात घुसत आहे आणि मी विहिरी रंभन कोलगा दिले तिकडं चालताय सर्व मग जाऊ आपण तिथं आहे आपली विहीर दगडांजवळ तिथंच आहे ना चला बघू विहिरील पाणी आहे का असं घर पाहिजे ते इथं कोणाचं टेन्शन नाही मस्त फुल एन्जॉय आपले मेंढे
आपल्या मेंढ्या घरचे रोज एक एक कापून खायचे म्हणून त्यांनी इकडं पळून आलाय त्या मेंढ्या. आणि ते असा तार आहे कुठे आहे रे अजून? तिथं फ्री इलेक्ट्रिसिटी गाईच ते पाहून द्या गाईच. आवाज पाय कसा येतोय. गाईच इथे आम्हाला गरुड दिसले. काय रदड रदड ही आग ये बघू साप ओको बिळो आटने बिछे आटणे बिचे अटने बिछे आहे ना मग आहे ना काय गोर गोनस. अटने बिछे चला झाड खराब कर मकैया मकैया हे बघा मोठं ही मक्की उगली ना ग पाहायला बा लगेच आली. मोदी साहेब मोदी काकांनी इथपर्यंत आहे ना आपला. इकडे रे या झाड यो किती कोले हो? पावसाचं भरलंय का? ती कथा नव्हती का? आणा काही इकडनं. ओय कथा कुठं अरे विषय कुठं? काय बी सांगशील तू. हा ना, तुळ्यावरून छापलंय. मग एक पेपर स्वतःचा आणि बाकी कॉपी सरांना विचारावं लागल ओरिजिनल मार्क दिले ना. रे ब्लॉक मध्ये एकच पेपर लिहिलाय त्याच्या हाताने तो बाकीचे तू फेक रे घरगुती पोलीस सरक रे रोहन. आता मी ना मग सरक. रोहनचा दहा किती मोठा आहे. हा घेऊ का गोवा आता मी ग गोळा फेकचा काय काय थोडा फेक आणि आम्हाला क्लास लावायचा असेल बघा ते कुठं चालले गेले आणि आम्हाला जायचंय. फोटो काढत बसलो होतो आम्ही. फोटो काढत बसलो होतो. मकाया लावलाय मकाया यूथ परत खायला मग तेव्हा ते तिकडं चालले. अरे गाड्या कुठे आहे आपल्या? इकडे आहे ना. कसं वाटलं आमचं शेत? कमेंटमध्ये नक्की सांगा शेत कसं वाटलं. आणि आता तिकडं बी जायचं म्हणताय का कधी? बघू. हां बाबाच्या ग मामा त्यांचे मामा माझे ते गोल गोल ना. तू येते आपले माहिती मी सांगते तो स्वतःला घे. फॉरेस्ट गार्ड. चला निघू आता. गाईज इकडे या गाईज. चला 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 चला. हो आलो आलो. तुमच्याकडे मेकअप आर्टिस्ट खूप महागात आणतात. आमच्याकडे शेतामध्ये असेच राहतात. कुठे फुकट मध्ये ही दीदी मग तुझ्या लग्नाला कामं येतील ना ग. आपण ती मेकअप वालील काय सांगू. जिप्सी म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. तू आमच्याकडनं कितीला घेशील? त्याला इंग्लिश मध्ये मेकअप आर्टिस्ट जिप्सी म्हणतात पण आमच्या शेताला काँग्रेस गावात जिप्सी नकोय आपल्याला. तिला जिप्सी दे. ती मेकअप आर्टिस्टला आपण सांगू किती मध्ये घेशील विकत. तुला लागतील तेवढे देऊ आम्ही फ्रीज मध्ये सांभाळून ठेवी. फ्रीजचा विषय नाही, झाड घुसून घेऊन यायचे तिला लावून दे. ताजे ताजे देत जाऊ मला. मामी कांदे चांगले हो. गाईस गावठी कांदा गावठी कांदे. चला आता आम्ही आलोय फार्म हाऊसला आमच्या आज्याच्या. हे आलं ग मागून. ओय
कालूला बोलावलं लालू आला काहीच फार्म हाऊस असं बाहेर का पार्टी बिर्टी घेते नाही आहे चावी मालकाकडे म्हणे गेलो होतो मध्ये इतकं भारी आहे ना ते एकदा आलो ना आम्ही इथं झाड चोर साहेबी काय चोर होतं मी काय चोर आणि नसते झालं झालं. तोडली झाले तर गाय हे दोघी एका मामाचे पोरं ही इकडं दोन आहे ही बाई एक ही एक BTS आणि तो एक कुठे गेला ग तुझा आला जुडवा निघायचं आपल्याला जेवढा दिसतोय ना. चला धुळ्याला जायचं आता आणि हिने काम वाढवून ठेवलंय ब्लॉग मध्ये यायसाठी भाऊ उतावळा झालाय या बाई आई एक आला तिचा भाऊ रोहनची बहीण आहे ती हे दोघी यांना कुठं बी नाही खायला पहिले लागतं दुसऱ्या देशात बी नेलं तरी मुरमुऱ्याच खाते ही बाई गाईस मुरमुरे टर्मरिक फ्राईड मुरमुरा आणि हिला काही बी द्या एक कच्चा लसूण बी खाऊन गेली गाईज हे पिवळ्या मुरमुऱ्यानेच बनवलंय आज कच्चा लसूण नाही आम्ही खायचं बघा आमच्या घरात नवीन प्राणी आलाय डुक्कर असं काय असं बघ. हा. हे डुक्कर गावरान मस्त गावरान. चालतं बोलतं डुक्कर आहे ते घातले कुठले तो? सस डुकराचे दात उंदराने खाल्ले दाव रे दात खिडक्या एवढ्या खिडक्या कसं आजचा ब्लॉग इथं एंड करतो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बघितलं असाल आपली गावाकडची मजा कशी इथं पुढच्या रविवारी पण म्हणजे जेव्हा पण गेलो तुम्हाला परत दाखवलंच पूर्ण आणि पूर्ण फॅमिली पण दाखवलं लय मोठी फॅमिली आहे आपली तिकडची तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय